हाय, श्री स्वामी समर्थ. चला आज पावभाजी बनवायची आहे. हे बघा, मी भाजी मिक्स व्हेजिटेबल हे शिजवून मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये फ्लावर, बटाटा, कॅप्सिकम, मटर, गाजर आणि बीट आहे. इकडे बाकी सगळी तयारी केली. कांदा आहे, लसूण, अद्रक, शिमला मिरची, कोथिंबीर, मिरची आपली हिरवी आणि टमाटर. इथे एक टमाटर मी बारीक चिरून घेतलाय. आणि हे बघा, हे 3 टमाटे आहेत जी मी प्युरी करून घेणार आहे. आणि हा भाजीचा पाणी आहे जो आपण आता नंतरला यूज करूया. हे बघा, अशी काय मी पेस्ट बनवून घेतले. आता आपण बाकीची फोडणी देऊया. गॅस चालू करून घेते. 2 चम्मच मी तेल टाकणार आहे कारण बटर करपला नाही पाहिजे म्हणून. दोन मोठे चम्मच मी बटर टाकणार आहे त्याच्यात. चला आता आपण फोडणी देऊया. लसूण 1 मिनिट मी त्यात परतून घेणार आहे. त्याचा वास गेला की मग कांदा टाकूया. हे बघा, 4 मीडियम आकाराचे कांदे आहेत ते टाकते मी. हे बघा, आपला कांदा थोडासा मऊ झालाय. आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि अद्रक टाकते जे मी बारीक चिरून घेतले. कांदा मस्त बारीक शिजवून घेऊया व्यवस्थित. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा बारीक चिरून कॅप्सिकम घेतलाय तो टाकणार आहे. त्या कॅप्सिकमला व्यवस्थित शिजवून घेऊया. मग टमाटे टाकूया आपण त्याच्यामध्ये. आणि प्युरी थोड्या वेळाने टाकते. हे जरा व्यवस्थित शिजले की मग ते टाकायला मला बरं पडेल. आपली भाजी सर्व शिजले मस्तपैकी. आता आपण ही टमाट्याची प्युरी आहे ती टाकते मी ह्याच्यात. आणि मी 8 जणांसाठी बनवते, 7-8 जणांसाठीच बनवते. तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रमाण घेऊ शकता. ही प्युरी फक्त शिजून घेऊया की मग आपण भाजी मिक्स करूया मसाले टाकून. बेसिक आपले जे घरचे मसाले असतील ते पाव भाजीसाठी की झाली आपली पावभाजी रेडी. पण आता याच्यामध्ये मसाले टाकूया. मी बेसिक मसाले घेतलेत. हे बघा, हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि पावभाजी मसाला. मीठ थोडंसंच टाकलंय कारण मी भाजी उकळताना मीठ टाकलेलं आहे. जास्त टाकणार नाहीये मी. तर मस्तपैकी मसाले शिजवून घेऊया आणि मग भाजी टाकूया याच्यात. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकते. मसाले शिजताना छान येतं, सुवास छान येतो त्याचा. त्याला झाकण ठेवून 5 मिनिटं मसाले शिजवून घेऊया. 5 मिनिटं नाही लागणार. तेल सुटलं की आपण भाजी टाकूया. हे बघा, आपला मसाला शिजलाय मस्तपैकी, तेल सुटलंय. आता आपण ह्याच्यात भाजी टाकूया. हे बघा, आता मी भाजी टाकते ह्याच्यामध्ये. आता जो पावभाजीचा पाणी उरला होता जे मी भाजी उकळली होती तो आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्याला एक छानपैकी वाफ येऊन देऊया की भाजी आपली रेडी आहे. माझी भाजी खूप थिक आहे. थोडंसं मी गरम पाणी टाकते त्याच्यामध्ये. कारण तिला अजून वाफ द्यायची, एक उकळी यायची आहे, त्यामुळे थोडं पाणी टाकलंय. आता हिला वाफ देऊया. ही बघा, माझी पावभाजी झालेली आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.